एक अतिशय भयंकर घटना समोर येते। राज्यात महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीयेत। एकामागून एक घटना समोर येत आहेत। कल्याण, पुणे, अकोल्यात चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच एक अतिशय मन पिळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे। ही दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली आहे। पत्नीला तिसरीही मुलगी झाली म्हणून पतीला राग आला। त्या रागाच्या भरात त्यानं पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिलं। जीव वाचवण्यासाठी ती बिचारी घराबाहेर सैरवैर पळू लागली, पण तिच्या मदतीला कुणी धावलं नाही। अखेर तिचा मृत्यू झालाय। घटना सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वांना हदरवून सोडणारी ही घटना परभणीतल्या गंगाखेड नाका परिसरातील आहे। कुंडलिक काळे आणि मैना काळे या दाम्पत्याला 3 मुली झाल्या। पहिल्या 2 मुली आहेत। असे 4 जण या झोपडीत राहतात। मैना काळे यांनी नुकतीच तिसरीही मुलगी झाली। कुंडलिक काळे यांना 2 मुलीनंतर आता मुलगा होईल अशी अपेक्षा होती, मात्र तिसरीही मुलगी झाली। त्यामुळे कुंडलिक नाराज होते। तिसरी मुलगी का झाली म्हणून त्यानं पत्नी मैनाबरोबर भांडण काढलं, शिवाय तिला रात्रीच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यातून त्याचं समाधान झालं नाही, तो आणखी आक्रमक झाला। त्याच्या अंगात हैवान घुसला। त्याने हातात पेट्रोल घेऊन ते पत्नीवरती टाकलं। ती गयावया करत होती, पण त्यानं तिचं काहीच ऐकलं नाही। क्षणाचाही विचार न करता त्यानं तिला पेटवून दिलं। त्याच अवस्थेत ती घराबाहेर पडली। मदतीसाठी ओरडू लागली,